आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. I will finish you. 15 दिवस 15 दिवसांची मुदत देतोय आम्ही. तू आणि तुझं कुटुंब इथून निघून जायचं कायमचं. आमच्या मुलांपासून, या घरापासून, या शहरापासून दूर निघून जायचं. पुन्हा तुमची सावली सुद्धा या शहरामध्ये दिसली नाही पाहिजे. डू यू अंडरस्टँड? आराध्या देसाई, आय एम वॉर्निंग यू. यू बेटर अंडरस्टँड. नाहीतर सुनबाई, कसं वाटतंय आता? शांत वाटतंय ना? मग आता निघायचं इथून. आता इथून निघायचं आणि 15 दिवसांच्या आत या घरातून, या शहरातून निघून जायचं. Do you understand? I'm sure you understand. Out. Out! Monisha, my bestie. Brilliant job. मोनिशा, बोल यश. तुला म्हटलं होतं आम्ही लवकरच तुझी मदत लागणार आहे. टुडे इज द डे. कसली मदत? काय बोलतेस तू? अक्षय आणि शनायाचं लग्न व्हायला हवं असेल तर एक महत्वाची मदत तू आज करणं अपेक्षित आहे. काय झालंय मला जरा नीट सांगशील का? सांगतो. अक्षय आणि शनायाचं लग्न होण्याआधी आम्हाला त्या आराध्याला या घराबाहेर आमच्या कुटुंबापासून कायमचं दूर करायचं होतं. त्यासाठी एक प्लॅनही आखला होता आम्ही. फुल प्रूफ प्लॅन. अकॉर्डिंग टू दॅट प्लॅन आम्ही त्या आराध्याला सगळ्यांसमोर वेडं ठरवणार होतो. नाही, आम्ही अगदी शेवटच्या मोमेंटपर्यंत आलोही होतो, पण नेमकं तिथे येऊन त्या आराध्याने आम्हाला एक्सपोज करायचं ठरवलं. येस, अख्खा प्लॅन तिने बिघडवला आमचा. आय मीन, परिस्थिती अशी आहे आता मोनिशा की आमचे घरातले आमच्यावर संशय घेऊ शकतात. आय मीन, जर अक्षय आणि श्रेयसच्या मनात आमच्याबद्दल संशय निर्माण झाला तर त्यांचा विश्वास आम्ही कायमचा गमावून बसू. मग तो पुन्हा कमवणं आमच्यासाठी कठीण होईल. सगळ्याच गोष्टी अवघड होतील, अगदी अक्षय शनायाचं लग्न सुद्धा. मग मी ह्यामध्ये काय करू? काही फार नाही, फक्त इथे यायचं आणि आम्ही जे आणि जेवढं सांगू तेवढंच बोलायचं. या बदल्यात तुला 2 गोष्टी मिळतील. हवे तेवढे पैसे आणि अक्षय शनायाचं लग्न. ते सगळं ठीक आहे, पण परत एकदा मी तुझ्यावर विश्वास कसा काय ठेवायचा? आणि समजा तुझ्या घरच्यांना हे सगळं कळलं आणि त्यांनी मला पोलिसांमध्ये दिलं तर? किंवा मारहाण पण करू शकतील, त्याचं काय? असं काही होणार नाही, ती जबाबदारी आमची. तू फक्त इथे ये आणि आम्ही जे सांगतोय
तेवढं बोल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अंडरलाईन करायची आहे. सगळ्यांसमोर हे अगदी स्पष्टपणे नमूद करायचं की तुझ्याकडे आमचे काही सिक्रेट्स आहेत जे तू मीडियामध्ये लीक करू शकतेस. आणि ते जर मीडियामध्ये लीक झाले तर फक्त आमचंच नाही, अख्ख्या कुटुंबाचं नुकसान होऊ शकतं. ट्रस्ट मी. एकदा का तू असं म्हटलंस ना की अख्खं कुटुंब गप्प होईल. ओके, डील. पण मागच्या वेळेसारखं पुन्हा विसरलीस आणि जर फसवलंस तर? असं आम्ही काही करणार नाही आहोत. ट्रस्ट मी. आणि मी मागेल तेवढी अमाऊंट मिळणार. ग्रेट. आणि मला माहिती आहे तसंही तू दिलेला शब्द मोडत नाहीस, पण तरी सुद्धा मी तुझा कॉल रेकॉर्ड केलाय. तू जर अतिशहाणपणा करायचा प्रयत्न केलास तर नाही ग, आम्हाला माहिती आहे ना आमची मैत्रीण किती शहाणी आहे ते. ट्रस्ट मी. तुला डिच नाही करणार आम्ही. नेव्हर. आता आम्ही सांगतोय ते ऐक. निघ आणि ताबडतोब इथे पोच. डू यू अंडरस्टँड? ओके, आलेस मी. गुड. आय सी यू सून. थँक्यू मोनिशा. थँक्यू सो मच. आराध्या देसाई. 15 दिवस. 15 days only. And the countdown begins. Tick tick 1. Tick tick 2. Tick tick 3. आहो चहा. सरिता, मी काय म्हणतो, ह्या यशोधराबाईंनी सांगितलं म्हणून आपण इकडे थांबलोय खरं, पण आता खूप झालं. आराध्याशी बोलायला हवं याविषयी. हो, मलाही असंच वाटतंय. 100 वर्ष आयुष्य. हो, काय झालं? काही मला पण माहित नाही. मी तेच विचारते तिला. काय झालंय? तू असं का घेऊन आलीस मला इथे? सांगते, सगळं सांगते. आराध्या बेटा, बाबा सावकाश. सगळं काही ठीक आहे ना? बाबा सगळं ठीक आहे, पण मी जे आत्ता सांगणार आहे ते खूप महत्वाचं आहे. नीट ऐका. हे काय अरू? हे कसं शक्य आहे? ताई, अगं यात खूप रिस्क आहे, तुला कळतंय का? पण रिस्क तर घ्यावीच लागेल आपल्याला. दुसरा ऑप्शनच नाहीये माझ्याकडे. पण बाळा, याचा परिणाम काही वाईट झाला तर? एक्झॅक्टली. आई, आता जे होईल ना ते बघू. चांगलं तर चांगलं, वाईट तर वाईट, पण त्याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग नाहीये. आराध्या, तुझी खात्री आहे ना? मग ठीक आहे, पण सांभाळू ना. हो बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी सगळं काही काळजीपूर्वक करेन, ठीक आहे? ताई, तू ना उगाच. हे बघ, प्लीज परत एकदा माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल श्राव तुला. ताई, तसं नाहीये, पण आता एवढं डिस्कस करण्यात आणि बोलण्यात वेळ वाया घालवायला नको, ठीक आहे? चल निघूया. ह्या मुलींचं ना काय